कोरोनाची निर्मिती चीननेच केली असा आरोप होतोय। त्यात आता चीन दर आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास करत असल्याची माहिती समोर आली आहे। यामागे चीनचा एक खास उद्देश आहे। पाहुयात चीन डासांच्या मागे का लागलाय। आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास, जंगलात सोडले जात आहेत करोडो मच्छर। काय आहे चीनचं मिशन मॉस्किटो? डास ही अनेकांसाठी कायमची डोकेदुखी। डास चावल्यानं किंवा नुसते गुणगुणले तरी झोपमोड होतेच, पण डेंग्यू मलेरिया सारख्या जीवघेण्या रोगांचा फैलावही हे डास करतात। मात्र चीन आता चक्क आठवड्याला 2 कोटी डासांची कृत्रिम पैदास करतोय। यासाठी ग्वांगझुआंग प्रांतात एक फॅक्टरीच उघडण्यात आली आहे। अर्थात हे डास कुणाच्या जीवावर उठणारे नाहीत, तर ते आहेत रोग पसरवणाऱ्या डासांविरोधात लढणारे योद्धे। चीनच्या सुनयेत्सेत युनिव्हर्सिटी आणि मिशिगन युनिव्हर्सिटीनं संयुक्त संशोधन करून हे डास निर्माण केलेत। ओल्बेचिया बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून तयार झालेले हे डास ओल्बेचिया मॉस्किटो नावानं ओळखले जातात। आजार पसरवणाऱ्या डासांचे ते कर्दनकाळ मानले जातात। फॅक्टरीत तयार झालेले हे मच्छर आजार पसरवणाऱ्या डासांची प्रजनन क्षमता संपवतात। बाकीचे जे मच्छर आहे ज्यामध्ये डेंग्यू किंवा मलेरिया किंवा येलो फीवर सारखे आजार होतात आणि या मच्छरच्या माद्या जे असतात ज्याच्यामुळे आजार ट्रान्समिशनचं काम करते, तर हे नर जे वोल्बाचिया मच्छरचे नर त्या मादींची प्रजनन क्षमता कमी करून त्या डासाची उत्पत्ती कमी करतात। चीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेले हे डास खूप आवाज करतात, मात्र ठराविक कालावधीनंतर आपोआप नष्ट होतात। आतापर्यंत केलेल्या प्रयोगातून हे संक्रमित डास 96% त्रासदायक डासांना नष्ट करत असल्याचं स्पष्ट झालंय। असाच एक चांगले डास बनवणारा कारखाना ब्राझीलमध्येही उभारण्यात येणार आहे। हा प्रयोग यशस्वी झाला तर साऱ्या जगाची डासांच्या जाचातून आणि रोगराईतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। तुम्ही स्वर्गात जाणाऱ्या अनेक संकल्पना ऐकल्या असतील। स्वर्गाबद्दलच्या कल्पना सिनेमातून पाहिल्या देखील असतील। पण तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेत एक अशी शिडी आहे जिला स्वर्गाची शिडी म्हणून ओळखलं जातं। अर्थात ही शिडी इथल्या प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे। पाहुयात कशी आहे ही स्वर्गात जाणारी शिडी। स्वर्गाची शिडी ठरली अमेरिकेची डोकेदुखी। जगप्रसिद्ध शिडी लवकरच हटवणार। कुणाला नकोशी झालीये स्वर्गाची शिडी। स्वर्गाच्या संकल्पनेबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे मतप्रवाह आहेत। मात्र सध्या सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे ती अमेरिकेतली स्वर्गाची शिडी। हवाईमधल्या होनोलुलूतली शिडी सध्या प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय बनली आहे। त्यामुळेच ही शिडी हटवण्यासाठी तिथलं प्रशासन कामाला लागलंय। तसं पाहिलं तर अगदी नावाला शोभेल अशीच ही शिडी आहे। या शिडीला तब्बल 3922 पायऱ्या आहेत। हेल्ली ऑफ हेकू पासून सुरू असलेली शिडी लोकांना 2400 फूट उंचावर पोहोचवते। अमेरिकन लष्करानं 1942 मध्ये अँटेना लावण्यासाठी ही शिडी तयार केली, जेणेकरून एका बाजूनं दुसऱ्या बाजूशी रेडिओ कम्युनिकेशन करणं सोपं होईल। सुरुवातीला लाकडाची असलेली शिडी नंतर कॉन्क्रीटची करण्यात आली। असं म्हणतात इथं पोहोचल्यावर स्वर्गात आल्याची अनुभूती मिळते। त्यामुळे ही शिडी स्वर्गाची शिडी म्हणून जगात प्रसिद्ध आहे। आता तुम्ही म्हणाल इथं आल्यावर स्वर्गाची अनुभूती मिळते, मग शिडी हटवण्याची गरजच काय? यामागचं कारण आहे शिडीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि इथली सुरक्षा। इथं पर्यटकांना येण्या जाण्यास मनाई आहे, तरीही लोक छुप्या मार्गाने येतात।
त्यामुळे ही शिडी अत्यंत धोकादायक स्थळ बनलंय. शिवाय शिडीपासून कोणताच लाभ मिळत नाही. त्यामुळे होनोलुलू प्रशासन शिडी नष्ट करण्याची योजना आखतंय. शिडी तोडण्यासाठी होनोलुलू प्रशासनानं एक प्रस्तावही मंजूर केलाय. तर शिडीवरून येण्या जाण्यासाठी कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी पर्यटकांमधून जोर धरतीये. तूर्तास तरी शिडीवरून स्वर्गाची अनुभूती घेणं पर्यटकांसाठी स्वप्नवतच वाटतंय. ही शिडी मात्र लवकरच स्वर्गवासी होणार एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्वर्गाच्या शिडीनंतर आता बातमी आहे एका अनोख्या कार संदर्भातली. एखादी कार किंवा एखादा रोबो माणसाच्या मनाप्रमाणे विचार करत असल्याचं तुम्ही हॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेल. पडद्यावरची ही कार आता प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसणार आहे. तुम्ही फक्त मनात विचार आणायचा, ही कार लागलीच कामाला लागेल. आता कारही ऐकणार मन की बात. कार घेणार तुमच्या मेंदूचा वेध. लवकरच येणार जादुई कार. ही जेम्स बॉन्डच्या कोणत्या सिनेमातली संकल्पना मुळीच नाही, तर हे अगदी खरंय. मनाचा विचार करणारी, मन सांगेल तशी धावणारी कार प्रत्यक्षात अवतरली आहे. या कारची खासियत म्हणजे त्यातलं डिव्हाइस माणसाच्या मेंदूत सुरू असलेल्या तरंगांचं रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये करतं. त्यामुळे गाडीतली अनेक फंक्शन्स मन सांगेल तसं काम करू लागतात. मर्सिडीज बेन्झ या नामांकित कार उत्पादक कंपनीनं ही जादुई कार तयार केली आहे. मर्सिडीज बेन्झनं BCI म्हणजेच ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस या तंत्रज्ञानाचा वापर करून ही कार तयार केली आहे. या तंत्रज्ञानानुसार ड्रायव्हर जसा विचार करेल तशी गाडी चालत राहील. गाडीत गाणं ऐकायचं असेल तर कोणतंही बटण दाबावं लागत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या कारच्या डॅशबोर्डकडे पाहताच डिव्हाइस काम करू लागतं. महत्वाची बाब म्हणजे अवतार सिनेमापासून प्रेरणा घेत ही अनोखी कार तयार करण्यात आली आहे. या गाडीची रचना, बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि ड्रायव्हरसोबत जुळून घेण्याची क्षमता, ह्या दोन गोष्टींचा अभूतपूर्व संगम या वाहनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑटोमोटिव्ह डिझाईन, युजर एक्सपिरियन्स डिझाईन या दोन्हीचा अत्यंत सुरेख मेळ या गाडीत घालण्यात आलेला आहे. मन की बात ऐकणारी ही अल्ट्रा हायटेक कार जर्मनीतल्या म्युनिकमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तूर्तास तरी तिची विक्री केली जाणार नाही. त्यामुळे ही जादुई कार घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असलात तरी जेव्हा कंपनीच्या मनात येईल तेव्हाच ही कार तुमच्या मनाचा ठाव घेईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सध्या संपूर्ण जगासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो ग्लोबल वॉर्मिंगचा. हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ झपाट्यानं होतीये. त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होतोय. त्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे कार्बन डायऑक्साईडचं वाढलेलं प्रमाण. आणि हेच कार्बन डायऑक्साईड जमिनीत सोडण्यासाठी लवकरच जगातील सर्वात मोठा प्रकल्प तयार होतोय. काय आहे ही नेमकी संकल्पना? चला पाहूयात. हवेतून कार्बन शोषणारा सर्वात मोठा प्रकल्प. जमिनीत सोडलं जाणार कार्बन. तापमान वाढीवर लवकरच प्रभावी उपाय. वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे हवामानात होत असलेला बदल ही सध्या साऱ्या जगाची समस्या बनली आहे. हवेत कार्बनचं प्रमाण वाढल्यानं तापमान वाढीचा वेग वाढलाय. त्यामुळे अंटार्क्टिकामधील ग्लेशियर वेगानं वितळतोय. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ, अनेक कंपन्या वेगवेगळ्या तंत्रांचा शोध लावतायत. आता हवेतून कार्बन डायऑक्साईड शोधून ते जमिनीत सोडणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प सुरू होतोय. या ग्रीन टेक्नॉलॉजीला विकसित करणाऱ्या क्लाइमवर्क्स AG या स्विस कंपनीनं सर्वात महत्त्वाचं पाऊल टाकलंय.
डायरेक्ट एअर कॅप्चर ह्या तंत्रानं थेट हवेतूनच कार्बन डायऑक्साईड शोषून त्याचं प्रमाण कमी करण्याची ही पद्धत आहे. जागतिक तापमान वाढीविरुद्ध लढण्यासाठी हे प्रभावी शस्त्र ठरू शकतं. भविष्यात ह्या पद्धतीचा वापर अधिक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असा विश्वास कंपनीला वाटतोय. It is our vision to capture सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किमान 1% कार्बन डायऑक्साईड गोळा करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. हे गोळा झालेलं 1% कार्बन डायऑक्साईड 750 शिपिंग कंटेनरमध्ये भरण्यात येईल. क्लाइमवर्क्स एजी कंपनीच्या या प्रकल्पात 8 कंटेनर असून त्यामध्ये हायटेक फिल्टर आणि फॅन आहेत. ते कार्बन डायऑक्साईड वायूला हवेतून बाजूला काढून त्याला पाण्यात मिसळतात. पुढे हा वायू जमिनीखाली सोडला जातो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर खडकात होतं. यासाठी कंपनीनं आईसलँडच्या कार्बन स्टोरेज फर्म कार्बफिक्सची हातमिळवणी केली आहे. त्यांच्या प्रकल्पात दरवर्षी 4000 टन कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेतला जाऊ शकतो. इतक्या कार्बनचं उत्सर्जन दरवर्षी 790 वाहनांमुळे होत असतं. हा प्रयोग यशस्वी झाला तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी एक प्रभावी मार्ग सापडेल. ग्लोबल वॉर्मिंग विरोधातल्या लढ्यात त्याचा निश्चित जगाला फायदाही होईल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे कंगाल पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया सातत्यानं घसरतोय. आता तर या घसरणीनं निच्चांक गाठलाय. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचा भाव 169 रुपये इतका झालाय. पाकिस्तान आधीच कर्जाच्या ओझ्यात बुडालाय. महागाईनं लोकांचं जगणं मुश्किल झालंय. अशातच पाकिस्तानी रुपयाची सातत्यानं घसरण होतीये. काही दिवसांपूर्वी याच पाकिस्ताननं अफगाणिस्तानात आपलं चलन सुरू करण्याची मखलाशी केली होती. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं होतं. मात्र आता स्वतःचीच अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यानं इम्रान खान यांच्या सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. तिकडे अफगाणिस्तान अस्थिर झालेला असताना तिथं अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेत. त्यात चीन, पाकिस्तान सारखे काही देश स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून लुडबुड करतायत. तर भारत आणि रशियासह अनेक देशांना अफगाणिस्तानात स्थैर्य हवंय. बघूयात या गेम मधले 10 प्लेयर्स. आता अफगाणिस्तानवरील वर्चस्वाची लढाई. अफगाणिस्तानच्या ग्रेट गेम मधले 10 प्लेयर्स. अफगाण पे निगाह है, आशिया पे निशाना. अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर आता आशियातल्या या सर्वात अस्थिर प्रदेशावर अनेकांचा डोळा आहे. केवळ अमेरिका, रशिया किंवा चीनच नव्हे तर 10 देशांचे हितसंबंध अफगाणिस्तानात गुंतलेत. पहिला खेळाडू आहे अर्थातच अमेरिका. सैन्य काढून घेतलं असलं तरी त्यांचा इंटरेस्ट कमी झालेला नाही. आगामी काळात अफगाणिस्तानबाबत अमेरिकेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. दुसरा प्लेयर रशिया. या गेम मधला सर्वात जुना खेळाडू. अस्थिरता आणि कट्टरतावाद रोखून आर्थिक हित साधण्याचा रशियाचा मानस आहे. त्यामुळेच रशियानं काबूल दूतावास बंद केलेला नाही. इराणलाही स्थिर अफगाणिस्तान हवाय. तो इराणसाठी सर्वात मोठा आयातदार देश आहे. मात्र शिया सुन्नी वादामुळे तालिबानी राजवटीत हे किती शक्य आहे याची शंका आहे. अफगाणिस्तानातील खनिजांच्या भांडारावर चीनची नजर आहे. शिवाय जिनझियांग मधले उईगर मुस्लिम अफगाणिस्तानात आश्रय घेऊन तिथून कारवाया करू नयेत याचीही चीनला खबरदारी घ्यायची आहे. तालिबानच्या वापसीचा सर्वात मोठा फटका आपल्याला बसलाय. अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, रशिया आणि इराण हे एकत्र आले तर आशियात भारत एकाकी पडण्याची भीती आहे. पाकिस्तानला तालिबानच्या मदतीनं अफगाणिस्तानात अतिरेकी प्रशिक्षण केंद्र सुरू करायची आहेत. त्यासाठी ते निर्लज्जपणे तालिबानचं समर्थन करतायत. हा देश सेंट्रल एशिया, वेस्ट एशिया आणि साऊथ एशिया या 3 सबकॉन्टिनेंटला जोडणारा असल्यामुळे प्रत्येक देशाला अफगाणिस्तानची गरज असल्यामुळे अनेक जण आपापल्या परीने या देशावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे असं आपल्याला दिसून येतं. या 6 बड्या प्लेयर्स सोबत अफगाणी सीमेला लागून असलेले काही छोटे देशही या घडामोडींमध्ये रस घेत आहेत. तालिबान आणि अन्य देशांमध्ये संवादासाठी कतारची भूमिका महत्त्वाची ठरतीये. मात्र तालिबानपासून कतारलाही सावध राहावं लागणार आहे. तुर्कमेनिस्तानचा TAPI हा नॅचरल गॅस पाईपलाईन हा प्रकल्प अस्थिर अफगाणिस्तानमुळे धोक्यात येऊ शकतो.
अस्थिर अफगाणिस्तान ही उझबेकिस्तानची डोकेदुखी आहे. हजारो अफगाण शरणार्थी तिथं आसरा घेत आहेत. अफगाणिस्तानची 25% लोकसंख्या ताजिक वंशाची आहे. त्यामुळे ताजिकिस्तानला तिथल्या राजकारणात रस आहे. 1830 मधल्या अफगाणी राजकारणावर रुडयार्ड किपलिंग यांनी द ग्रेट गेम ही कादंबरी लिहिली होती. त्यावेळी ब्रिटन आणि रशिया हे दोनच प्लेयर होते. आता किपलिंग असते तर त्यांना द ग्रेटेस्ट गेम नावानं पुन्हा लिखाण करावं लागलं असतं. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे